मित्रांनो नमस्कार. मी अनिल माधवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकांच्या समायोजनामध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण जे अतिरिक्त झालेले आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे, जे भविष्यात अतिरिक्त होणार आहे. कारण आता कधी कोण अतिरिक्त होईल काही सांगता येतं. म्हणून मित्र हो, हा व्हिडिओ आपण प्रत्यक्ष सर्वांनी ऐकला पाहिजे, बघितला पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण संकट कधी कोणावर येईल काही सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. समायोजनामध्ये कशा प्रकारे गोंधळ निर्माण झालेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अनिल एम शिवणकर यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण ऐकता व्हिडिओ पण सबस्क्राईब व लाईक करत नाही. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, 11 मे 2026ला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवाचं पत्र निर्गमित झालं. या पत्रामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील 9वी 10वीच्या दोन्ही वर्गाची 20 किंवा 20 पेक्षा जास्त पटसंख्या असेल तर आता 3 शिक्षक अनुज्ञेय करायचे आहे 25-26च्या संच मान्यतेमध्ये. पत्र कधी निर्गमित झालं? 11 मे 2026ला. आणि त्या पत्रानुसार आता संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करायची आहे. काय दुरुस्ती करायची आहे? 20 किंवा 20 पेक्षा जास्त विद्यार्थी जर असतील ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये, ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या शाळांमध्ये 9वी 10वीचे दोन्ही वर्ग मिळून 20 किंवा 20 पेक्षा जास्त पटसंख्या असेल तर 3 शिक्षक मिळणार आहेत. आता मित्रांनो, प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जिथे 0 शिक्षक मिळालेले होते 2 महिन्याआधी 1 महिन्याआधी जेव्हा संच मान्यता मिळाली होती, मग 0 शिक्षक मिळाल्यामुळे ते 3 शिक्षक बिचारे एक्सेस झाले. एक्सेस झाल्यानंतर आता ते दुसऱ्या शाळेमध्ये रुजू झाले. म्हणजे आता पुन्हा त्या 0 शिक्षकी शाळेमध्ये 3 शिक्षक मिळणार आहे जिथे 20 पेक्षा जास्त पट आहे. म्हणजे 20 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी अशा महाराष्ट्रातल्या हजारो शाळांमध्ये 0 शिक्षक मिळालेले होते. आता तिथे 20 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये 3 शिक्षक मिळणार आहे. आता मित्रांनो, जे बिचारे शिक्षक एक्सेस झाले, 0 शिक्षक मिळाल्यामुळे 9वी 10वीच्या गटाला, आता ते रुजू झाले दुसऱ्या शाळांमध्ये, त्यांना त्यांच्या शाळेमध्ये पुनर्प्रत्यार्पित व्हावं लागेल. कारण संच मान्यता आता शासनाला दुरुस्त करून द्यावी लागेल. शालेय शिक्षण विभागाला आपली संच मान्यता दुरुस्ती करून द्यावी लागेल. आपली म्हणजे कोणाची? ज्या शाळेमध्ये 0 शिक्षक मिळालेले होते 9वी 10वीच्या गटामध्ये आणि आता तिथे जर 20 आणि 20 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर त्यांच्या संच मान्यता दुरुस्त करून देण्याची नैतिक जबाबदारी ही शालेय शिक्षण विभागाची आहे, संचालक कार्यालयाची आहे. म्हणून पत्र निर्गमित झालं 11 मे 2026ला. त्या पत्र हे शासनानं काढलेलं पत्र आहे. शासनाच्या पत्राला डिनाय करता येत नाही. संचालक कार्यालयाला शासनाचं पत्र डिनाय करता येत नाही. आता संचालक कार्यालयाला शासनाच्या पत्रानुसार अंमलबजावणी करावी लागेल. आणि 11 मे 2026च्या शासनाच्या पत्रानुसार ग्रामीण व दुर्गम भागातील अशा शाळा जिथे 20 पेक्षा जास्त पटसंख्या, जिथे त्यांनी 0 शिक्षक दिलेले होते, तिथे त्या संच मान्यतेमध्ये 3 शिक्षक द्यावे लागतील. आणि जे बिचारे जुन्या संच मान्यतेनुसार 25-26चे जे शिक्षक एक्सेस झालेले होते तेच शिक्षक पुन्हा त्यांच्याच शाळेमध्ये पुनर्प्रत्यापित होतील असं मी म्हणत नाही. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981च्या नियम 26 उपनियम 3, 4, 5, 6 मध्ये तरतूद केलेली आहे. तेच शिक्षक पुन्हा त्या शाळेमध्ये जातील. हा बदल 110% अपेक्षित आहे असं मी म्हणत नाही. कायद्यात तरतूद आणि शासनानं पत्र काढलेलं आहे. शासनानंच अट ही शिथिल केलेली आहे. 40च्या ऐवजी 20 आली. त्यामुळे आपल्याला 3 शिक्षक ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, घाबरू नका. जे बिचारे 0 शिक्षक होते, 0 शिक्षक मिळाले होते ज्या शाळांमध्ये जिथे 20 आणि ज्यांच्या शाळेमध्ये 20 पेक्षा जास्त पटसंख्या आहे 9वी 10वीची आणि ते जर एक्सेस जाऊन जर दुसऱ्या शाळेत गेले असेल तर त्यांना पुन्हा त्यांच्या शाळेमध्ये परत येण्याची संधी शासनानं दिलेली आहे या 1 वर्षासाठी, शैक्षणिक सत्र 2026-27 साठी. अजून शहरी भागाला लागू केलेलं नाही, पण ग्रामीण आणि दुर्गम भागास. मग ते शिक्षक परत आल्यानंतर जिथे समायोजित झालेले होते, जे त्या शाळेमध्ये त्यांचं ज्या शाळेमध्ये समायोजन झालं होतं, मग तिथे कोणाला पाठवणार?
मग जे शिक्षक शिल्लक आहे अतिरिक्त शिक्षकांच्या आधी त्यांना पाठवणार का? मग त्यांना पाठवल्यानंतर जर ती शाळा जवळची असेल तर दुसरे शिक्षक म्हणतील अरे ही तर आम्हाला पाहिजे होती. म्हणजे मित्रांनो, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी अशी जी एक पायरी आहे, जे टप्पे आहे ते संपूर्ण टप्पे विस्कळीत झालेले आहे 11 मे 2026च्या पत्रामुळे. आणि नवीन आता संच मान्यता दुरुस्ती करून मिळणार आहे. आता संच मान्यता दुरुस्ती करून तर द्यावीच लागेल, नाही तर ते 3 शिक्षक अनुज्ञेय कसे होतील? नाही जरी दिली, शिक्षण अधिकाऱ्यांना जरी अधिकार दिले शासनाने किंवा डेप्युटी डायरेक्टरला जरी अधिकार दिले की अशा शाळा शोधा आणि तुमच्या विभागामध्ये जर अशा शाळा असतील तर त्यांना तुम्ही 3 शिक्षक अनुज्ञेय करा. पण ते समायोजित झालेले शिक्षक जे आहे, पण एके काळात त्यांना एक्सेस तर केलं ना, ते तर परत येतीलच ना. मग ते परत आल्यामुळे त्यांच्या जागी कोण समाजिक शाळेत कोण जातील? कारण ते पदं पुन्हा रिक्त होतील. अशी ही चेन आहे ना, ती चेन पूर्ण विस्कळलेली आहे. म्हणून माझं व्यक्तिगत मत आहे की समायोजनाची प्रक्रिया पूर्णतः पुन्हा एकदा शासनाला घ्यावी लागणार आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. घ्यावीच लागणार. कारण चांगल्या शाळेतून जर ते 3 शिक्षक परत गेले तर त्या शाळेमध्ये, जवळच्या शाळेमध्ये, मग त्या जागेवर कोणाला भरायचं? कोणाला अतिरिक्त म्हणून पाठवायचं? शिल्लक असलेले अतिरिक्त शिक्षक की पुन्हा दुसऱ्या शाळेतून काढायचे? हा संपूर्ण सावळा गोंधळ निर्माण झालेला. म्हणून आपल्याला या परिस्थितीमध्ये वेट अँड वॉचची भूमिका करावी लागेल. पण इतकं निश्चित झालंय, ग्रामीण आणि दुर्गम भागात 9वी-10वीच्या गटात जिथे 0 शिक्षक मिळाले होते, ते शिक्षक त्या शाळेमध्ये जर 20 आणि 20पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना मात्र त्यांच्या शाळेमध्ये येण्याचा अधिकार आहे. MEPS रूल 26 सबसेक्शन 3, 4, 5, 6 अंतर्गत त्यांनाच त्यांच्या शाळेमध्ये येण्याचा विकल्पाधिकार आहे. त्यामुळे आता राहिला प्रश्न वेतनाचा. आता मित्रांनो, अनेक शाळांमध्ये काय झालेलं आहे, शिक्षक एक्सेस झाले, दुसऱ्या शाळेमध्ये गेले रुजू व्हायला, पण अनेक शाळांनी रुजू करून घेतले नाही, अनेक संस्था चालकांनी रुजू करून घेतलं नाही. माफ करा, काही अपवादात्मक संस्था चालकांनी मुख्याध्यापकांच्या बाबतीत बोलत आहे. बिचारा शिक्षकाला एक्सेस केल्यानंतर एज्युकेशन ऑफिसरनी आदेश दिला, तो आमचा बिचारा शिक्षक, आमचे प्रामाणिक शिक्षक एक्सेस झाल्यामुळे दुसऱ्या शाळेमध्ये रुजू व्हायला गेले. पण ज्या शाळेमध्ये रुजू व्हायला गेले त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी, संस्था चालकांनी त्यांना अजून रुजू करून घेतले नाही. पण मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला रुजू करून घेण्याची जबाबदारी ही शिक्षण विभागाची आहे. शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981च्या नियम 26 उपनियम 1 च्या उपनियम 3 मध्ये ही जबाबदारी सोपवलेली आहे शिक्षणाधिकाऱ्यांवर आणि प्रकरणपरे शिक्षण उपसंचालकावर. स्पष्ट तरतूद आहे की या संपूर्ण समायोजित कर्मचाऱ्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यामार्फत किंवा प्रकरणपरत्वे शिक्षण उपसंचालकामार्फत करावं लागणार आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. जरी तुम्हाला रुजू करून घेतलं नसेल तर मला रुजू करून घेतलेलं नाही आपण शिक्षणाधिकाऱ्यांना कळवा. शिक्षणाधिकाऱ्याची प्रकरणपरत्वे शिक्षण उपसंचालकाची जबाबदारी आहे, कायद्यानुसार दिलेली जबाबदारी आहे की तुमचं समायोजन करावंच लागणार आहे. दुसऱ्या शाळेमध्ये नाही तर आपल्या मूळ शाळेमध्ये आपल्याला जाण्याची संधी आहे. जर आपल्याला कोणीच घेतलं नाही तर शेवटी आपल्याला आपल्या मूळ शाळेमध्ये जाऊन कर्तव्य करावं लागणार आहे. मित्रांनो, आता प्रश्न आला वेतनाचा, की आम्हाला खूप शिक्षकांचे फोन येऊन विचारतात की सर, मला त्या शाळेने रुजू करून घेतलं नाही, मला त्या मुख्याध्यापकांनी रुजू करून घेतलं, माझ्या वेतनाचं काय? मित्रांनो, घाबरू नका. अतिरिक्त शिक्षकाचं वेतन कोणालाही थांबवण्याचा अधिकार नाही, कोणालाच नाही. कारण मित्रांनो, भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की जे आपण काम करतो, जिथे काम करतो तिथून आपण वेतन मिळालंच पाहिजे. म्हणून त्याची प्रचिती म्हणून महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981च्या नियम 26 आणि उपनियम 3 मध्ये, नियम 26च्या पोट नियम 1 आणि पोट नियमाच्या उपनियम 3 मध्ये एक तरतूद केलेली आहे की जोपर्यंत तुमचं समायोजन होत नाही तोपर्यंत तुम्हाला 26 पोट नियम 1 लागू होत नाही. 26 पोट नियम 1 लागू होत नाही केव्हापर्यंत? जोपर्यंत तुमचं समायोजन होत नाही तोपर्यंत. आणि तुमचं समायोजन कोण करेल? शिक्षणाधिकारी किंवा प्रकरणपरत्वे शिक्षण उपसंचालक. आता पोट नियम 1 लागू होत नाही, 26चे पोट नियम 1 लागू होत नाही म्हणजे मित्रांनो, आपला पगार थांबवता येत नाही, आपला पगार कोणी थांबवू शकत नाही. वेतनापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. म्हणून आपण एक्सेस जरी झालो असेल तर जोपर्यंत आपलं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये होत नाही तोपर्यंत तुमचं वेतन कोणीही थांबवू शकत नाही. याचा मी म्हणत नाही, कायद्यामध्ये तरतूद आहे आणि कायदा कोणाला हातात घेण्याचा अधिकार अजून कोणाला दिलेला नाहीये. म्हणून मित्रांनो, घाबरू नका, सजग राहा, सतर्क राहा.
मधातच आता 31 मे पर्यंत शासनाने शिक्षक भरतीमध्ये जाहिरात अपलोड करण्याची तारीख दिलेली आहे. आता साहजिकच आहे, काही संस्थाचालक मुद्दाम अतिरिक्त शिक्षकांना आपल्या शाळेमध्ये रुजू करून घेत नाही, कारण त्यांना त्या पदांमध्ये पवित्र पोर्टल मार्फतला शिक्षकाची नियुक्ती करायची आहे. कारण शालेय शिक्षण विभागानेच ॲडव्हर्टाइजमेंट अपलोड करण्याची संधी दिलेली आहे. म्हणून ते संस्थाचालक अपवादात्मक परिस्थितीत बोलतो, काही संस्थाचालकांच्या शिक्षकांना रुजूच करून घेत नाही, कारण जाहिरात आलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एक्सेस शिक्षकाला रुजू करून घ्यायचं की जाहिरात द्यायची पवित्र पोर्टलवर, एक्सेस शिक्षकाला रुजू करून घ्यायचं की नवीन शिक्षकाची नियुक्ती करायची, काय फायद्याचं आहे हे आपण सर्व जाणकार आहात. असा हा संपूर्ण सावळा गोंधळ मित्रांनो निर्माण झालेला आहे. सजग राहा, जागरूक राहा, प्लीज घाबरू नका. अनिल एम शिवणकर यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.